दिनांक 19/10/2025 रोजी रात्री दरम्यान 2 इसम गांजा घेऊन कारंजाकडून मंगरुळपीरकडे येत असल्याबाबत गुप्त माहिती मिळाली. वरून पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी त्वरित स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 टीम तयार करून कारंजाकडे रवाना केल्या. एक टीम मंगरुळपीर रोडवरील वाढा फाटा येथे तैनात करून एक टीम कारंजा ते मंगरुळपीर रोडवर पेट्रोलिंग करत होती. पेट्रोलिंग करीत असलेल्या टीमला रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान 2 इसम होंडा शाईन मोटरसायकलवर मंगरुळपीरकडे जाताना दिसले. त्यांच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये काहीतरी संशयित असल्याबाबत दिसले. वरून वाढा फाटा येथे थांबून असलेल्या टीमला फोनद्वारे सदर संशयित इसमाबाबत माहिती देऊन त्याचा पाठलाग करीत मंगरुळपीरकडे येत असता यातील संशयित इसमांना समोर पोलीस असल्याचे दिसताच ते पळून जाण्याच्या मार्गावर असताच मागे पाठलाग करत असलेल्या टीमने लगेच त्याच्या मोटरसायकलला समोर जाऊन थांबवले. त्यास पोलीस असल्याचे सांगून त्याच्याजवळ असलेल्या बॅगची पाहणी केली असता त्याच्या बॅगमध्ये सदृश्य गांजा दिसून आला. सदर इसमांना त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ज्ञानेश्वर दयाराम मुखमाले, गोगरी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम व कृष्णा उर्फ कुणाल गजानन पुसाडे, राहणार शेलू बाजार, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. सदर इसमाजवळील गांजाचे मोजमाप केले असता 12 किलो गांजा किंमत 1,20,000 रुपये व शाईन मोटारसायकल किंमत 70,000 रुपये असा एकूण 1,90,000 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे कलम 8 क 20 ब NDPS ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक शेखर मास्कर, पोलीस हवालदार गजानन अवगडे, आशिष बिडवे, राहुल व्यवहारे, भूषण ठाकरे, तुषार ठाकरे, राजकुमार यादव, शुभम चौधरी, अविनाश वाढे, गोपाल चौधरी, चालक सुनील तायडे व संदीप डाखोरे अथक परिश्रम घेतले. प्रतिनिधी फुलचंद भगत, दैनिक अजिंक्य भारत न्यूजकरिता मंगरुळपीर, जिल्हा वाशिम.